नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आज ना मी तुम्हाला ना एक मुलांचा टिफिनसाठी ना असा सिंपल असा डोसा तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. ही ना मी मुगाची डाळ, परत उडद डाळ, तांदूळ आणि थोडीशी चणा डाळ असं सगळं काही ना काल भिजत ठेवलेलं आणि सकाळी उठून ना ते मिक्सरला मी बारीक वाटून घेतलं. त्याच्यानंतर बघा, हा जो आहे ना तो माझ्याकडं भिड्याचा तवा आहे. मी नेहमी तुमच्यासोबत याच्यावर बऱ्याच रेसिपी मी सोबत शेअर करत असते. तर असे माझ्याकडं ना 3 तवे आहेत. त्यातलाच हा बघा डोश्याचा तवा आहे. याच्यावर घावणे पण करतात बरेच लोक, मी पण करते. तर बघा, हा जो तवा आहे ना ह्याला थोडंसं आधी थोडं प्रिपेअर केलं ना की हा मस्त तवा चालतो, म्हणजे ह्याच्यावर मस्त डोसे उठतात. तर बघा, आधी ना मी ह्याच्यावर थोडं तेल लावून घेतलं. तेलावर म्हणजे थोडंसं पाणी शिंपडलं, परत एकदा तेल लावलं आणि परत पाणी शिंपडलं की आपला हा जो तवा आहे ना तो लगेच रेडी होतो. तर आता हे सगळं जे बॅटर होतं ना, मी तांदूळ, चणा डाळ, मूग डाळ आणि त्याच्यामध्ये थोडीशी उडद डाळ होती ना, ते सगळं मी मिक्सरला वाटून घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये बघा थोडा मीठ आणि मसाला आपला जो लाल तिखट असतं ना ते मी मिक्स केलेलं, कारण मी ह्याच्यावर ना हिरवी मिरची टाकणार नव्हती डोस्यावर, म्हणून मी ना फक्त मीठ आणि मसालाच टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर बघा, आता हा डोसा मी टाकला तव्यावर आणि त्याच्यावर बघा माझ्याकडं ना काल ह्यांनी थोडेसे कॉर्न आणलेले, मक्का आणलेली, तर ते कट करून घेतले आणि कांदा आणि टोमॅटो. माझ्याकडे जास्त काही नव्हतं, एवढंच साहित्य होतं. ते आपलं डोस्यावर टाकलं आणि मस्त बघा थोडं तेल टाकायचं, म्हणजे काय होतं ते व्यवस्थित शिजतात बरं का. आणि झाकून ठेवायचं 1-2 मिनटं की लगेच सगळं म्हणजे ती जी भाज्या आहेत, कांदा, टोमॅटो आणि कॉर्न आहे ना, त्याला थोडीशी वाफ भेटे आणि ते नरम होतात. तर असे बघा, अशा प्रकारे हा डोसा करायचा. आता ह्याच्यावर ना तुम्ही चीज किंवा पनीर तुमच्याकडे जे असेल ना ते तुम्ही टाकू शकता. आणि हो, मी ऑइल वापरलं आहे. तुम्ही तूप पण वापरू शकता किंवा बटर पण वापरू शकता. खूप छान आणि हेल्दी डोसा आहे बघा. तर हल्ली ना काय होतं आहे, माझे जे व्लॉग्स आहेत ते खूप लेट होत आहेत, म्हणजे 2-3 दिवसांनी एखाद्या वेळेस येतो व्लॉग्स. त्याचं कारण असं आहे ना, मला ना एडिटिंगसाठी वेळ भेटत नाही. तर तुम्ही पण ना थोडंसं माझे जे व्लॉग्स असतात त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन भेटेल अजून नवीन नवीन तुमच्यासोबत काही शेअर करण्यासाठी. मग गेल्यापासून झोपतोस काय स्कूलमध्ये? झोपतो स्कूलमध्ये? टीचर जेव्हा 3 पिरियड होतात ना तरच मी झोपून जातो. 3 पिरियड होतात तेव्हा झोपतोस, आणि बाकीचे पिरियड कोण अटेंड करणार मग? येडा, झोपल्यास कसं समजून तुला टीचर काय शिकवते ते? ऐक ना, तर समर्थना सगळं सांगतो. शी आले, सू आले, सगळं सांगतो. आता आवश्यकतेला दातच नाहीयेत. आता आवश्यकतेला दातच नाहीयेत. अरे, तो चॉकलेट जास्त खात असणार म्हणून त्याला दात नाहीयेत. आता बोलतच नाही काय. घरी तो सगळं करतो, बोलतो, शिशू आलेली सांगतो. स्कूल मध्ये काहीच नाही सांगत. आणि तू? छोटी सांग. आणि तू? मी तर सांगतो मावशीला. शियाले सुवाले. मग मावशी घेऊन जाते तुला? नाही, आम्ही स्वतः जातो. मला वॉशरूम माहिती मला कुठे आहे वॉशरूम. वॉशरूम मध्ये इकडे तिकडे हात लावायचं नाही काय? इकडे तिकडे हात नाही लावायचा वॉशरूम मध्ये काय? आणि तिथे हँड वॉश असतो का हात धुवायला? नसतो त्या मग सरचा पिरियड असतो ना, तर सर आम्हाला सगळ्याला वॉशरूमलाच नाही पाठवत. वॉशरूमला नाही पाठवत म्हणजे स्कूलमध्येच हात धुतला.
जसा एक डोसा झाला ना तसा मी विहानला नाश्ता करण्यासाठी दिला. एका पाठोपाठ एक 2 डोसे त्यांनी संपवले. पण बघा डोसे खात खात ना तो मला स्कूलच्या बऱ्याच गोष्टी शेअर करत होता, गप्पा मारत होता. आणि बघा तो स्कूलमध्ये झोपतो हे तो मला आज पहिल्यांदाच त्याने सांगितलं. किती मासूमियत असते ना मुलांची. म्हणजे तो काय करतो त्याने सहज सांगून गेला. पण मी पण त्याला काही ओरडली नाही, कारण बघा त्यांचं वय आहे खरं तर खेळण्याचं. आपण त्यांना शाळेत पाठवतो, बरंच काही त्यांच्यावर पाठीवर ओझं पण असतं पुस्तकांचं. कसं आहे माहिती आहे का, आजच्या जगाबरोबर चालणं तर गरजेचं आहे. त्यामुळं आपण मुलांना सगळं काही शिकवत असतो. पण एवढं आहे त्याच्यामध्ये त्यांची जी काही म्हणजे बालपण आहे ना ते पण हिरावू नये. मी त्याला काहीच बोलली नाही. तर ठीक आहे जाऊ द्या, झोपतोय तर ठीक आहे झोपू द्या. त्याच्यामधून म्हणजे 100% नाही तर 50% तरी त्याच्या डोक्यामध्ये येतच असेल. आणि असंही ना तो बऱ्यापैकी अभ्यास वगैरे करतो. तो कुठे मागे आहे असं मला वाटत नाही, करतो तो. तर असो, इकडं विहानचा नाश्ता झाला तसं त्याला ना त्याच्या पप्पांनी बघा तेल लावलं केसांना, केस विंचरून घेतले. त्यांची सकाळी ना मला खरंच खूप मदत होते. त्याच्यामुळं पण मला सकाळी थोडा वेळ भेटतो बघा. आणि इकडं बघा त्यांचं जसं काय आवरलं, म्हणजे विहानचं जसं काय आवरलं ना की लगेचच ना मी यांना लगेच नाश्ता दिला करण्यासाठी. विहानचा टिफिन वगैरे भरून घेतला आणि लगेच विहानची बॅग पण भरण्यासाठी घेतली बघा. नाही भेटेल इसमें बैग. रेनकोट काट काट नीट काढ. पाऊस नाहीये, कुठं रेनकोट घालतो? नको, नंतर पाऊस आला की लाव. खाली खालून पॅन्ट पण काढली. सगळीकडे पाडीच पाडी आमच्या स्कूलमध्ये. एकच फोल्ड कर. छान लागलं का? मी तुझ्या प्राजक्ताला मम्मा पप्पाचा नाश्ता इकडे बसली आहे. नको खा. बघ पेन्सिल दिसत नाहीये मला बॅगेत. उठ बघ तू पहिलं. गरम नाही केलं काय? केलती अजून परत करू? केलेली आधीच गरम करू. गॅस एक तर स्लो चालते हो. त्याला आता सकाळी जरा पिन केली तर नीट चालते. बॉटल लक्षाने घ्या ठेवलेलं काय. इकडे विहानची बॅग भरली, पण स्वीटू अजून उठली नव्हती झोपेतून. तिला उठवलं कारण तिलाही आज स्कूलमध्ये सोडायचं होतं. स्वीटूला ना सकाळी मात्र शाळेत जायला नको वाटतं. स्कूलमध्ये गेल्यानंतर म्हणजे बसते आणि येताना पण हसत येते, पण जाताना मात्र तिला नको वाटतं. कारण बघा सकाळी जेव्हा उठते ना तेव्हा खाऊन पिऊन आंघोळ वगैरे झाली मॅडमची आमच्या की मॅडम सगळीकडे फिरायला मोकळे असतात. सकाळी एक 11 11:30पर्यंत सगळ्यांच्या घरी तिचा राऊंड मारून होतो आणि त्याच्यानंतर मग टी व्ही बघणं आरामात सगळं चालू असतं. त्याच्यामुळं बहुतेक तिला ना स्कूलमध्ये बसायला नको वाटत असेल. आणि खरं सांगू का, डोसा एवढा छान झालेला, खूप टेस्टी झालेला. यांना पण खरंच खूप आवडला. त्याच्यानंतर बघा स्वीटू आणि विहान दोघेजणं मस्ती करत होती आणि मी जी राहिलेली काही डोसे होते ना ती पटापट बनवून घेतली. कारण त्याच्यानंतर बघा मला स्वीटूला आंघोळ वगैरे घालून आहे ना तिला तयार करून तिलाही स्कूलमध्ये सोडायचं होतं. ए चल लवकर आवर. सुटू चल. शर्ट पॅन्ट धु. बाबा आता आल्यावर धु. ह्याच्यात काय कर बघ नोटा बिटा. निघते नोटा मीटर. बघ वाटलं. नाही निघाली तर 500ची नोट द्या तुम्ही. इकडे यांचा नाश्ता झाला आणि विहानचंही सर्व काही आवरलं होतं. तर विहानची बॅग वगैरे सगळं काही मी भरून ठेवलेलं. त्यानंतर बघा हे ना विहानला सोडण्यासाठी म्हणजे खाली बस येते, बसपर्यंत सोडण्यासाठी हे जाणार होते. तर यांचंही सगळं आवरलं.
आणि एक मात्र आहे, विहान किंवा त्याचे पप्पा जेव्हा पण ऑफिसला जातात किंवा विहान जेव्हा स्कूलला जातो ना, तेव्हा स्वीटूची रोज पप्पी घेतल्याशिवाय आणि तिला जवळ घेतल्याशिवाय दोघंही बाहेर पडत नाहीत. हे बघून मला खरंच खूप छान वाटतं कधी कधी, किंवा रोजच छान वाटतं. तर बाहेर थोडा पाऊस चालू होता म्हणून विहानला बॅगेच्यावरून रेनकोट घातला आणि हे ना गेले विहानला खाली सोडण्यासाठी. त्याच्यानंतर बघा मी घरातली जी म्हणजे स्वीटूला आंघोळ वगैरे घातली, तिला नाश्ता भरवला, तिचं सर्व काही आवरलं आणि तिला ना स्कूलमध्ये नेऊन सोडलं. तर बघा आजचा व्लॉग्स आहे ना मी इथंच थांबवते. तर आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सपोर्ट ना माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे. तर भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.